नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आज मार्केटमध्ये जर बोलायचं झालं तर एकच सेक्टर फक्त फोकसमध्ये होतं, ते म्हणजे आयटी सेक्टर। आयटी सेक्टरमध्ये आज आपल्याला जोरदार घसरण बघायला मिळाली। आज आयटी सेक्टरमध्ये आपल्याला जोरदार घसरण बघायला मिळाली। जवळजवळ 3% आपल्याला आयटी सेक्टरमध्ये आज घसरण बघायला मिळाली। बाकी कुठल्याच सेक्टरवरती एवढा दबाव बघायला मिळाला नाही तेवढा आज आपल्याला आयटी सेक्टरवरती दबाव बघायला मिळाला। आणि त्या दबावाचं कारण म्हणजे H1B व्हिसा। अमेरिकेने H1B व्हिसाची फी थेट $1,00,000 करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आपल्याला आयटी सेक्टरमध्ये आज दबाव बघायला मिळाला। कारण भारतातील TCS, त्यानंतर इन्फोसिस, विप्रो अशा मोठ्या कंपन्यांचा बिझनेस हा अमेरिकेवर अवलंबून आहे। त्यामुळं आयटी सेक्टरमध्ये आज आपल्याला जोरदार घसरण बघायला मिळाली। अमेरिकेत H1B व्हिसाधारक लोकांची जर संख्या पाहिली तर ती भारताची 73% इतकी दिसते आणि अदर कंट्रीची मिळून 27% आहे। त्यामुळं आयटी सेक्टरमध्ये आपल्याला आज दबाव बघायला मिळाला। त्यामागचं कारण असं आहे, याआधी अमेरिकेमध्ये फक्त 3 ते 4 हजार फक्त डॉलर खर्च येत होता। आता एकदम $1,00,000 केल्यामुळं आपल्या आयटी कंपन्यांवरती म्हणजेच TCS, इन्फोसिस, विप्रो या कंपन्यांचा आता खर्च वाढणार आहे। त्यामुळं गुंतवणूकदार घाबरले आणि त्यांनी आज आयटी स्टॉकमध्ये जोरदार विक्री केल्याचं आपण पाहिलं। कारण कंपन्यांचा खर्च वाढला तर रेव्हेन्यू कमी होणार आणि रेव्हेन्यू कमी झाला तर प्रॉफिट कमी होणार। त्यामुळं गुंतवणूकदारांनी आज आयटी सेक्टरमध्ये प्रॉफिट बुक केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। निफ्टी 50 मध्ये जर आपण बघितलं तर 124 पॉईंटची आपल्याला आज घसरण बघायला मिळाली। त्यानंतर बँक निफ्टीमध्ये सुद्धा 175 पॉईंटची जवळजवळ घसरण आपल्याला दिसून आली। सेन्सेक्समध्ये सुद्धा जवळजवळ 450 पॉईंटची घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळाली। आज मार्केट पडत असतानाही पण आपल्याला फक्त अदानी ग्रुपमध्ये मात्र जोरदार खरेदी बघायला मिळाली। कारण सेबीने अदानी ग्रुपवरील सर्व गंभीर आरोपांवर मोठा दिलासा दिला आहे आणि अदानी ग्रुपला क्लीन चिट दिली आहे। हिंडनबर्गने केलेले आरोप हे तथ्यहीन असल्याचं सेबीने सांगितल्यानंतर गुंतवणूकदारांचा विश्वास परत आपल्याला अदानी स्टॉकवरती वाढलेला पाहायला मिळतोय। त्यानंतर काही ब्रोकरेज कंपन्यांनी सुद्धा अदानीच्या शेअर्सवर पॉझिटिव्ह रेटिंग दिलं आहे, म्हणजेच या शेअर्समध्ये अजून वाढीची शक्यता आहे असा संदेश मार्केटला मिळाला आहे। त्यानंतर अदानी पॉवरने काय केलं, स्टॉक स्प्लिट केला। त्यामुळे काय होणार, छोटे गुंतवणूकदार सुद्धा खरेदी करू शकणार आहेत आणि त्याने काय होणार तर बाजारामध्ये लिक्विडिटी वाढली। थोडक्यात सांगायचं झालं, सेबीकडून मिळालेला दिलासा, त्यानंतर ब्रोकरेज हाऊसची पॉझिटिव्ह रेटिंग्स आणि स्टॉक स्प्लिट या सगळ्यांच्या सहभागामुळं आपल्याला या अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी बघायला मिळाली। आपण जर पाहिलं तर अदानी एंटरप्राइजेसमध्ये जवळजवळ 4% वाढ बघायला मिळाली। त्यानंतर अदानी टोटल गॅसमध्ये तर 20% वाढ झाली। त्यानंतर अदानी पॉवरमध्ये सुद्धा 20% वाढ आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर अदानी ग्रीन एनर्जीमध्ये सुद्धा जवळजवळ 12% वाढ बघायला मिळाली। म्हणजे एकंदरीत जर आज बघितलं, अदानी ग्रुपच्या जवळजवळ सगळ्या स्टॉकमध्ये आज आपल्याला जोरदार खरेदी बघायला मिळाली आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत गोल्ड। सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमसाठी 1,15,175 रुपये इतकी पाहायला मिळते। त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल। कच्च्या तेलाची किंमत ही प्रति बॅरल 62 आणि $65 प्लस आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर बघणार आहोत डॉलर आज रुपीज। एका अमेरिकन डॉलरची किंमत ही 88 रुपये आणि 28 पैसे इतकी आपल्याला आज पाहायला मिळते। म्हणजे रुपयाच्या किमतीत डॉलर आज मजबूत झालेला आपल्याला पाहायला मिळाला। तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।